पुण्यामध्ये डॉक्टरांना एक वेगळीच केस अनुभवायला मिळाली. एक 6 वर्षाची मुलगी, तिचा खोकला 8 महिने बरा होत नव्हता. अनेक औषधं झाली, अनेक टेस्ट झाल्या, तरी सुद्धा तिचा खोकला काही केला बरा होत नव्हता. एक दिवस तिची आई त्या मुलीला घेऊन कन्सल्टिंगला डॉक्टरांकडे गेली असताना त्या ओपीडीमध्ये उभ्या असलेल्या एका नर्सला अचानक शिंका यायला लागल्या, खोकला यायला लागला. डॉक्टरांनी विचारणा केल्यावरती त्या नर्सने सांगितलं, त्या मुलीच्या आईने जो परफ्यूम वापरला ना, तो इतका तीव्र आहे ना, इतका हार्ड आहे, की त्याच्यामुळे तिला तो त्रास होतो. डॉक्टरांना पटकन क्लिक झालं. ह्या केसमध्ये सुद्धा हे असं घडू शकतं. तेव्हा डॉक्टरांनी त्या मुलीच्या आईला सांगितलं, "तुम्ही हा परफ्यूम डेली बेसिसवरती वापरता का?" त्यांनी हो म्हणून उत्तर दिलं. "तर हा परफ्यूम तुम्ही वापरू नका. काही पुढचे दिवस वापरूच नका," असं सांगितलं त्यांनी. आणि त्यानुसार त्या आईने केलं सुद्धा. आणि चमत्कार असा, की 15 दिवसानंतर त्या मुलीचा पूर्णपणे खोकला थांबला होता. याचाच अर्थ आई-बाबा म्हणून आपण नकळतपणे आपल्या आजूबाजूला अशा काहीतरी चुका करत असतो, की त्याचा इफेक्ट आपल्या मुलाच्या हेल्थवरती नक्की होत असतो. आता घरामध्ये काही मुलांना वेगवेगळ्या गोष्टींची अलर्जी होऊ शकते. जसं की हार्ड डिटर्जंट असतं, या केसमध्ये यूज केलं तसे परफ्यूम्स असणं किंवा डासांना पळवणारी अगरबत्ती असते किंवा आणखी वेगवेगळ्या काही गोष्टी असतात, की त्यातून अलर्जीज तयार होत असतात. जसं की रूम फ्रेश करण्यासाठी फ्रेशनर्स वापरले जातात. तर ह्या गोष्टी ह्या मुलांपासून लांब ठेवायला हव्या. कारण या गोष्टींचा मुलांच्या श्वसन नलिकेवरती किंवा श्वसन मार्गावरती इतका वाईट इफेक्ट होतो, की त्याच्यामुळे श्वसन मार्गाला, नलिकेला सूज येऊन खोकला काही केला थांबत नाही किंवा ॲलर्जी तयार होते. तर त्याच्यामुळे आई-बाबांनी ही काळजी नक्की घ्यायला हवी. जेव्हा कधी असं वाटतं, की मुलाचा खोकला बरा होत नाही, शिंका खूप येतात, तेव्हा ह्या गोष्टी त्यांनी लक्षात घेणं खूप गरजेच्या आहेत. आणि जेव्हा कधी तुम्ही ह्या गोष्टी किंवा जे रूम फ्रेशनर्स असतील किंवा डिटर्जंट किंवा ह्या गोष्टींचा जो वापर, परफ्यूमचा वापर करत असाल ना, तेव्हा आपल्या मुलाला त्रास होणार नाही याची काळजी नक्की घ्यायला हवी.